हे बघा सिक्वेन्स अँड सिरीज. आता याच्या आधी सगळ्यात पहिले बघा काही पॉईंट्स बघतोय आपण. आता डिरेक्टली आपण चॅप्टरच्या डिटेलमध्येच जाऊ. ठीक आहे, की काय काय त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, काय काय त्यांना म्हणायचं आहे, सगळे एक एक पॉईंट्स आपण बघत राहू. ठीक आहे, पेज नंबर सगळ्यांनी 23 ओपन करा. मॅथ्स 2 सिक्वेन्स अँड सिरीज सेकंड. आता पहिलं त्यांनी दिलेलं आहे सिक्वेन्समध्ये आपण समजा पहिली हेडिंग लिहिली सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय, एक काही नंबर्स असतात, नोन अननोन काही असू द्या. ठीक आहे, तर तो जो पार्ट आहे ते एका ग्रुपमध्ये लिहितो आपण, दॅट इज त्याला एक आपण सिक्वेन्स म्हणतो. त्यातला पहिला पार्ट त्यांनी समजा दिला आहे फायनाईट सिक्वेन्स. फायनाईट सिक्वेन्स. डायरेक्ट एक्झाम्पलकडे जाऊयाच्या आपण. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, तो जो काय सेट आहे नंबरचा किंवा कशाचाही कंपोनंटचा म्हणूया, नंबरचा म्हणूया, तो जो सेट असणार आहे तो फायनाईट. फायनाईट म्हणजे किती आहेत ते आपल्याला माहिती आहे, ते आपण काउंट करू शकतो की एवढे एवढे टोटल याच्यामध्ये आहेत कंपोनंट्स. त्याला म्हणतो आपण फायनाईट. काय म्हणतो, इन शॉर्ट. ठीक आहे, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मी ते एक सेट लिहितो, एखादी टर्म आहे T1 आहे, T2 आहे, T3 आहे, T4 आहे, समजा 4च. आपल्याला माहिती किती टर्म्स आहे त्याच्यात, किती कंपोनंट्स आहेत, 4 आहेत. ठीक आहे, हे काउंट करू शकलो तर दिस इज फायनाईट सिक्वेन्स आणि तो एक सिक्वेन्स आपण कन्सिडर करूया. एक्झाम्पल डिरेक्टली. ठीक आहे, हे थेरॉटिकल पार्ट कोणी तुम्हाला विचारणार नाही पण माहिती पाहिजे. ओके, त्यानंतर आहे सेकंड वन इनफायनाईट सिक्वेन्स. याच्याच बेसवरती आपण एखादं एक्झाम्पल बघूया. बघा इनफायनाईट सिक्वेन्स मी इथं लिहितोय T1 T2 T3 T4 डॉट 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 अप टू, समजा मी इथं लिहून टाकलं डायरेक्ट इनफायनाईट. इनफायनाईटचा सिम्बॉल आहे हा, एंड नाही, ते चालूच आहे चालूच आहे चालूच आहे किती पण. त्याचं काउंट फायनाईट नाही आहे, कितीही आहे ते आपण काउंट करू शकत नाही. दॅट इज व्हॉट इनफायनाईट सिक्वेन्स. इन जनरल काही नंबर लिहू शकतो आपण इथे, नोन अननोन काही पण. ओके, हा एक पार्ट झाला. एसी थोडा आहे ना. बरं बघा, लक्ष द्या. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन. ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन बेसिकली काय सांगा बरं. आपल्याला माहिती ती सिरीज आहे एक, पण ते ॲरेथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय राहतं, जी काय सिरीज आहे समजा आपण इथे लिहूया. आधी आधी झालंय ना ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन. येस, ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन याला म्हणूया आपण AP. ठीक आहे, ओके. ॲरेथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय, दिस इज द सिरीज इन विच द डिफरन्स बिटवीन द टू कंपोनंट्स ऑफ द सिरीज इज कॉन्स्टंट. ठीक आहे, इन दिस sequence difference between next number or component and previous is same, that is constant. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादी सिरीज बघूया आपण. एखादी एक्झाम्पल म्हणून 1 3 5 7 9 अँड सो ऑन. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा. याच्यामध्ये याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, प्रत्येक ठिकाणी पुढचा जो नंबर येतोय त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, कॉन्स्टंट डिफरन्स 2 आहे. तो एक सेम आहे, तो एक कॉन्स्टंट आहे. दॅट इज द AP ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे,
अजून वेगवेगळे आहेत, आपण इन जनरल लिहूया. इन जनरल काय असेल, समजा इथं लिहितो मी T1 T2 T3 डॉट 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 अप टू TN. त्याच्या पुढे लिहितो TN+1. त्याच्या पुढचे काय राहणार TN+1. हा कॉमा आहे बरं का, N1 नाही आहे, हा कॉमा आहे हा. ठीक आहे, अशी इन जनरल आपण कन्सिडर करू. याच्यामध्ये कोणते पण डिफरन्स जर आपण कन्सिडर केला, हियर कन्सिडर करू T2 मायनस T1 इज सपोज एनी कॉन्स्टंट, से ए म्हणू, त्याला काय म्हणूया ए. ठीक आहे, नंतर T3 मायनस T2 तो सुद्धा ए राहील, अप टू समजा TN+1 शेवटचा जो आहे तो मायनस त्याच्या आधीचा TN हा सुद्धा काय राहणार ए राहणार. यात काय अडचण आहे. दॅट इज तुम्ही याला असं पण लिहू शकतात बरं का, T1 टर्म 1 म्हणजे पहिले एच, आपण T1 जी आहे त्याच्यावरून आपण T2 काय लिहू शकतो बघा. त्यांना अजून काय एक्सपेक्टेड आहे, एखादं इक्वेशन लागते का अजून ते बघूया आपण. ओके, दुसरं काही लागत नाही आहे, लक्ष द्या. ए पण म्हणू शकता, के पण म्हणू शकता, काही पण म्हणा, कॉन्स्टंटच येते, कॉन्स्टंटच आहे तो, ऑर के काहीही म्हणा, डझंट मॅटर. दॅट इज सेकंड टर्म कशी भेटेल, पहिल्या टर्ममध्ये ए आपण ॲड केला. थर्ड टर्म कशी भेटेल, दुसऱ्या टर्ममध्ये आपण ए ॲड केला, अँड सो ऑन पुढे. म्हणजे पुढची टर्म भेटण्यासाठी मागच्या टर्ममध्ये ती टर्म ॲड करायची. म्हणजे कसं, हे बघा इथं कॉन्स्टंट डिफरन्स समजा 2 होता, 1 मध्ये मी काय ॲड केला 2, 3 भेटला, 3 मध्ये 2 ॲड केला 5, 5 मध्ये 2 ॲड केला. तो कॉन्स्टंट डिफरन्स पुढचा नंबर भेटण्यासाठी आधीच्या ह्याच्यात आपण तो कॉन्स्टंट काय करतो ॲड करतो. मग तसंच इथे बघा, पुढचा नंबर भेटण्यासाठी T3 भेटण्यासाठी, टर्म 3 भेटण्यासाठी T2 मध्ये आपण तो कॉन्स्टंट ॲड केला, ए म्हणा के म्हणा काहीतरी म्हणा त्याला. आपण समजा आता यांनी इथं के म्हटलंय का, के यूज करू. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, के केला का ए काही केलं तरी काय फरक पडत नाही. पण आपण ठीक आहे, त्यांनी के यूज केलाय ना, आपण के यूज करू टर्म. here it is k, here it is k, here it is k, k, k and so on. यात काय अडचण आहे. मग आता बघा आपल्याला इथं काही टर्म्स लिहायचे आहेत बघा. इन जनरल आपण बघूया, सम ऑफ द AP, सम ऑफ द AP अँड nth टर्म इन AP. आय थिंक हा पार्ट पण असेल आपल्याला याच्या आधी बघा. nth टर्म इन AP, nth टर्म इन AP, त्याचा एक फॉर्म्युला आहे, TN इज इक्वल टू A प्लस इनिशियल टर्म, एला आपण म्हणतो पहिली टर्म जी आहे ती, n-1 इंटू डी. डी इज द कॉन्स्टंट डिफरन्स किंवा के, जो डिफरन्स आपण मांडलेला आहे त्या दोघांमधला तो पार्ट. त्यांनी डीच म्हटलंय, ठीक आहे डीच आहे इथे पण कॉन्स्टंट डिफरन्स म्हटलंय. ठीक आहे, माहीत असू द्या, उगाच कन्फ्युजन नको. वेगवेगळे नोटेशन यूज करतात. ठीक आहे, ए इज द इनिशियल टर्म, पहिली टर्म कोणती आहे ती nth टर्म काढण्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल समजा ही पहिली टर्म आहे 1 आहे, दुसरी टर्म, तिसरी 5, 7, पाचवी टर्म. मी तुम्हाला म्हटलं की 79th टर्म काय येईल. आता आपण असं लिहित नाही बसणार 2 ॲड करा 2 ॲड करा 2 ॲड करा, मग 79th काय ती, तसं करायची गरज नाही. डायरेक्ट फॉर्म्युला, हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा. nth टर्म काढायची म्हणजे T79. ए पहिली टर्म काय आहे 1 प्लस n, कितवी टर्म पाहिजे -1 इंटू कॉन्स्टंट डिफरन्स कितीचा होता, हे कॅल्क्युलेशन करायचं 1 प्लस 78 इंटू 2. ठीक आहे, जे काही येईल ते येईल. ती डायरेक्ट काय झाली 79th टर्म झाली. आलं लक्षात, जे 79 टर्म म्हणजे जी काय असेल nth टर्म काढण्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा. यात काय अडचण आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा पुढे, सम ऑफ n टर्म्स इन AP. AP मध्ये जे काय n टर्म्स आहेत पहिले त्यांची समचा फॉर्म्युला काय, त्याला समला SN म्हटलंय.
एसिन इज इक्वल टू 2a आधी झालेला असेल तुमचा 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हे बघा याच्यासारखंच लक्षात ठेवा ए ना याला करा फक्त 2a एन मायनस 1 इंटू डी आणि बाहेर एक टर्म लक्षात ठेवायची एन बाय 2. काय लक्षात ठेवणार एन बाय 2. एला इथं 2a केलं ही टर्म ॲज इट इज पण या पूर्ण ब्रॅकेटला एन बाय 2ने मल्टिप्लाय केलं फक्त पहिल्या टर्मला नाही त्यामुळे ब्रॅकेट नीट लिहा. सम म्हणजे काय पहिलं समजा मी मागचंच एक्झाम्पल बघू काय होतं आपली बघा 1 3 5 7 9 अशा टर्म्स आहेत. अजून समजा इथं 11 13 15 17 19 21 ह्या पहिल्या ह्या एवढ्या टर्मचे किती टर्म आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पहिल्या 11 टर्मची ॲडिशन काढायची एन इज इक्वल टू 11 अपॉन 2 एनची व्हॅल्यू 11 आहे 2a ए म्हणजे पहिली टर्म प्लस एन म्हणजे 11 टर्म्स आहेत. कॉन्स्टंट डिफरन्स कितीचा आहे 2चा. याचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते कॅल्क्युलेशन काय असणार आहे पहिल्या 11 टर्मची काय असणार आहे ॲडिशन असणार आहे. कळलं मला काय म्हणायचं आहे हे इन जनरल आपण बघितलं ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट एपीचा पार्ट आहे हा ठीक आहे. आय थिंक हे झालेलं असणार आहे आधी झालेलं आहे तुमचं कुठे ना कुठे पण आपण जस्ट रिवाइज करतोय. त्यानंतर बघा पुढचा पार्ट बघायचा आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन ठीक आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय असतं आपण बघूया. द सिक्वेन्स लक्ष द्या द सिक्वेन्स T1, T2, T3 डॉट 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 अप टू आपण कन्सिडर करू Tn प्लस 1 पुढची टर्म इज सेट टू बी इन GP. GP मध्ये असं आपण म्हणू शकतो कधी इफ रेशो ऑफ नेक्स्ट सोप्या भाषेत लिहितोय मी समजा म्हणून नेक्स्ट टर्म टू प्रिव्हियस इज कॉन्स्टंट. त्याला इथं त्यांनी आर मांडलंय. काय मांडलंय एपी मध्ये पहिली टर्म पुढची टर्म त्याच्या पुढची टर्म यांच्यामध्ये कॉन्स्टंट डिफरन्स होता. जीपी मध्ये पुढची टर्म आणि मागची टर्म यांच्यामध्ये रेशो घेतला तर तो रेशो काय आला पाहिजे एक कॉन्स्टंट. म्हणजे दॅट इज इथं लिहितो मी T2 अपॉन T1 T3 अपॉन T2. इन जनरल समजा मी डायरेक्ट लिहितो T11 अपॉन T10 डॉट 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 अप टू डायरेक्ट n+1 अपॉन त्याच्या आधीची टर्म एक कॉन्स्टंट आहे ती किती आली पाहिजे आर. किती कन्सिडर केली ती आपण आर ठीक आहे आर असणार आहे ती. सो बघा हा पार्ट झाला तुमचा काय जीपीचा. ओके लेट आता आपण म्हणूया लेट ए इज T1 दस सिक्वेन्स इन जीपी. जीपीचा सिक्वेन्स कसा लिहू शकतो आपण बघा आपलं काय होतं T1 T2 T3 T4 अँड सो ऑन बरोबर जे असेल ते. इथे काय लिहिणार पहिलं टर्म जर ए मांडली तर पहिली ए इन टू हे बघा T2 अपॉन T1 काय आहे एक कॉन्स्टंट आहे त्याला आर मांडलंय बरोबर आहे. मग T2 इज इक्वल टू T1 इंटू आर. T1ला ए मांडलंय ए आर. म्हणजे बघा जो काय रेशो आहे त्या रेशोनी पुढच्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय एला काय करायचं आहे तसंच म्हणजे हा जो रेशो आहे रेशोने परत याला मल्टिप्लाय करा AR² थर्ड टर्म भेटला. अजून आरने मल्टिप्लाय करा AR³ आणि तुम्ही याचा रेशो पण बघा कोणती टर्म अँड सो ऑन. समजा पुढची टर्म जी आहे ती डिवायडेड बाय मागची टर्म
AR² काय उरला, कॉन्स्टंट जो उरायला पाहिजे होता तो. आलं लक्षात? म्हणजे जसं AP मध्ये काय करत होतो आपण, कॉन्स्टंट डिफरन्स पुढे ॲड करत होतो, मग जेणेकरून पुढचं आपल्याला भेटत होतं टर्म. इथे आपण काय करतो, जो कॉन्स्टंट रेशो, तर रेशोने आधीच्या टर्मला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. आलं लक्षात? तर पुढची टर्म तुम्हाला भेटणार आहे. ओके, दिस इज इन जनरल GP. त्याचं एखादं आपण एक्झाम्पल बघूया. समजा मी इथं लिहिलं इनिशियल टर्म 1, याला 3 ने मल्टिप्लाय केला, 3ला 3 ने केला, 27 अँड सो ऑन. रेशो बघा, 3/1 3, 9/3 3, 27/9 3. कॉन्स्टंट रेशो भेटला पाहिजे. मग आता काय, याच्यामध्ये 2 फॉर्म्युले आपल्याला परत बघायचे की त्यांची nth टर्म इन GP आणि त्याची ॲडिशन. ठीक आहे, nth term in GP. n term in GP. AR raised to, direct Tn is equal to A. Tn is equal to A R raised to n minus 1. काय लिहितो, nth term in GP AR, A म्हणजे फर्स्ट टर्म, R कॉमन रेशो, n मायनस 1 जी काय टर्म काढायची त्यातून 1 मायनस ती इंडेक्सला. ते याच्याने तुम्हाला nth टर्म भेटेल. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे असं काही नाही आहे, बट एक सांगून ठेवतो. जर हे बघा, हा जर GP आहे तर याच्या 1 जर केलं, 1/T1, 1/T2, उठरे 1/T3, 1/T4, त्याचा जर सिक्वेन्स घेतला तर तो सुद्धा काय असणार आहे, GP असणार आहे. इफ T1, T2, T3, डॉट 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 अप टू जे काय असेल ते GP मध्ये असेल तर यांचे 1 जर घेतले तर ते सुद्धा कशात असणार आहे, तेवढंच माहीत तरी सफिशियंट आहे, जास्त काही तुम्हाला लागत नाही. मग आता बघा, याच्यातल्या आपल्याला एक्झाम्पल्सकडे जायचं आहे, पण एक्झाम्पल्सकडे जाण्याच्या आधी एवढा पार्ट जरा तुम्ही लिहून घ्या, त्यानंतर आपण एक्झाम्पल्सकडे जाऊ. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट, दिस वन इज सेकंड, दिस वन इज थर्ड. ओके, चला लिहून घ्या एवढं, मग आपण जाऊया त्याच्याकडे.